आलेला. तर या भेकडांची काय अवस्था आहे? हा जो भेकड किंवा गद्दार हा विषय जो आहे महाराष्ट्रात गेल्या 2 वर्षापासून चाललेला, हा जनतेमध्ये पोचलेला आपल्याला प्रचारात दिसतोय का? फारच तीव्रतेने तो जाणवतोय. आणि तुम्ही मगाशी जो उल्लेख केला, ही माझ्या छातीवरती मशाल आहे, जनतेच्या हृदयात मशाली पेटल्यात. कारण ती एक आग आहे आता आपल्याबरोबर झालेला विश्वासघात. कारण बघा तुम्ही 14 आणि 19ला प्रधानमंत्रीपदी मोदी जे पोहोचले त्याच्यात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा होता. 40 पेक्षा अधिक खासदार हे एकट्या महाराष्ट्राने निवडून दिले होते. आणि महाराष्ट्राने एवढं भरभरून दिल्यानंतरही तुम्ही केवळ शिवसेनेशी नाही गद्दारी केलीत, तुम्ही महाराष्ट्राचा घात केला. कारण एकतर शिवसेना ही मराठी अस्मिता जपणारी आहेच, हिंदुत्वाचा जागर करणारी आहेच, त्याचबरोबरीने महाराष्ट्राचा घात मी एवढ्यासाठी म्हणतो कारण महाराष्ट्रातले अनेक उद्योगधंदे मोदीजीने आपल्या गावी म्हणजे गुजरातला नेले. महाराष्ट्रात येणारे उद्योगधंदे हे गुजरातला नेले. मुंबईतला हिरे बाजार नेला, आर्थिक केंद्र नेलं, मेडिकल डिव्हाइस पार्क नेला, बल्क ड्रग पार्क नेला, ह्या वेदांता फॉक्सकॉन तिकडे नेला होता. पण हे सर्व आपण पाहत बसलो. मोदी किंवा शहा किंवा त्यांचं सरकार महाराष्ट्रातलं आणि देशातलं हे सर्व महाराष्ट्रातून ओरबडून नेत असताना आपण सगळे हे फक्त आपण त्याच्यावर बोललो किंवा चर्चा केल्या, आपण हे थांबवण्याचा अजिबात प्रयत्न केला नाही. याचं कारण जोपर्यंत मी मुख्यमंत्री होतो तोपर्यंत त्यांची बिशाद नव्हती. यातला एकही प्रकल्प त्यावेळी त्यांनी ते नेऊ शकले नव्हते. आता मात्र त्यांनी गद्दारी केल्यानंतर डबल इंजिन आहे ना, म्हणजे उद्योग पळवायला डबल इंजिन सरकार लागल्यानंतर हे डबल इंजिन आणि ज्या वेगाने हे उद्योगधंदे पळवले, आपल्या तर आता सत्ता नाहीये. आणि महाराष्ट्रामध्ये बेकारी वाढते, बेरोजगारी वाढते, सगळं काही वाढते. हा जो एक राग आहे की आम्ही तुम्हाला दिलं होतं, तुम्ही आमचा का घात केलात, महाराष्ट्राचा का घात केलात. आज जसे मोदी संपूर्ण राज्यभर फिरतायत, आता मला वाटतं ते कुठल्या तरी गल्लीमध्ये किंवा बोळामध्ये रोड शो सुद्धा करतील आणि त्यांनी करावा. महाराष्ट्र कसा आहे, महाराष्ट्राचा आक्रोश आणि महाराष्ट्राचा संताप हा त्यांनी अनुभवला पाहिजे. महाराष्ट्राचं प्रेम आणि आशीर्वाद त्यांना 10 वर्ष मिळाले. आता महाराष्ट्राचा शाप काय असतो हा मोदीजींनी अनुभवावा. आपण मगाशी महाराष्ट्रातून अनेक उद्योग, व्यापार, व्यवसाय